तुम्ही तुमच्या भावना आता व्यक्त करायच्या. आई माझी खूप साधी आहे आणि खूप प्रेमळ आहे, आमच्यावर खूप प्रेम करते. वडील आमचे कडक असले तरी खूप आतून खूप प्रेमळ आहेत, पण कधी ते दाखवत नाही आम्हाला की आमचं खूप प्रेम आहे तुमच्यावरच. आणि खूप मेहनत केली त्यांनी आयुष्यभर, म्हणजे खूपच मेहनत केली आणि आम्ही आज त्यांच्यामुळे आज आम्ही या स्टेजला पोचलेलो आहोत. आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आरोग्य चांगलं लाभो हीच आमची भगवान श्री इच्छा. माझ्या लग्नाला 22 वर्ष झाली, पण माझं आणि आमच्या सासूबाईंचं म्हणजे आईंचं कधी अजून भांडणही झालं नाही आणि काही नाही. करायचंय नाही करायचंय. आणि असंच आम्हाला म्हणजे आयुष्यभर असंच पुढे राहावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आणि राहणार आम्ही दोघे एकमेकींशी तसे राहणार पण. राहणार नक्की राहणार. मी यांचा मोठा जाव आहे. माझं नाव रघुनाथ विठोबा शिंदे. आमच्या सासऱ्यांमुळं मला आज सगळं काही म्हणजे करायला शिकलो आणि त्यांनीच मला पूर्ण म्हणजे कसं चालायचं, कसा संसार करायचा, कशी काटकसर करायची हे त्यांच्याकडून मी शिकलो. आणि आज एवढं यांचं वय 75 वर्ष झालीत, पण गावी गेल्यानंतर म्हणजे आम्हाला लाज वाटते. तर मी जरी 56 वर्ष असलो तरी लाज वाटते की माझे मामा एवढे मेहनत करतात. सकाळी उठणे, दूध सगळीकडे पोचवणे, परत तिथून आल्यानंतर व्यायाम करून पुन्हा दुकानावर बसणे, सगळं करतात. आता मोबाईलचं दुकान टाकलेलं आहे ह्या वयातसुद्धा. माझे आई दादा आम्हाला खूप प्रेम करतात आणि मी त्यांची खूप लाडकी आहे, कारण माझा पहिला नंबर आहे नातवंड मंडई, त्याच्यामुळे मी खूप लाडकी. आणि सुट्टी पडली की मी पहिली त्यांच्याकडे जायची सुट्टीला. म्हणजे वर्षातले मी 6 महिने तरी ह्यांच्याकडेच असायची. दिवाळीची सुट्टी म्हणा, मेची सुट्टी म्हणा, सगळ्या सुट्टीला तिकडे असायची. मी त्यांचा लहान जावई आहे. थोडक्यात सांगेल की त्यांच्याकडे बघून फार मोठी ऊर्जा मिळत असते आणि ह्या वयातही ते एवढे मेहनत करतात की आम्हालाही लाज वाटते. म्हणजे आमच्यापेक्षा फार मेहनत करतात ते. मी त्यांची नात आहे. आजी आजोबा खूप म्हणजे आमच्या सगळ्या नातवांचे खूप लाड करतात आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे बघून आम्ही स्वतःला हे म्हणतो, अरे हे एवढं वय झालं तरी किती स्ट्रॉंग आहेत आणि किती मेहनत करतात आणि आम्ही आत्ता एवढे थकलो आहे. त्यामुळे खूप म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. माझं नाव आयवळ आहे. आम्ही लहानपणचे मित्र, काळ्यागोरींचा मी मित्र आहे. 1965 पासून सांगोल्यामध्ये आम्ही सार्वजनिक गणपती इथून मुंबईवरून न्यायचा. तेव्हापासूनच्या आजपर्यंत माझं हे फॅमिलीशी पुरत जोड. हे लहान लहान मुली होत्या तेव्हापासून मी ते माझ्या लाडक्या आहेत सर्व होत्या. अरे वा. पण तुम्ही त्यांना खूप मदत केली असं ते मगाची म्हणाले. मदत त्यांची माझ्याकडे व्हायची आणि मी त्यांना करायचं. नमस्कार, मेरा नाम कैलाश सिंह पंवार है. मैं खाड़े साहब के पास 14 या 15 साल हो गए मुझे काम करता है और दादा के घर पे जाता हूँ गांव में सांगोला में. घर के ऐसे रखते बच्चे के ऐसा किचन में कुछ भी बना के खाता हूँ, जो दिल करता है वो. कभी ऐसा नहीं लगा कि मेरे को मैं पराया घर का हूँ. घर के जैसे रखते एकदम. इतना अच्छा है. बहुत खुश हूँ मैं उन लोग के साथ. क्या बात आहे. आता तुम्ही एक खेळ पूर्ण करायचा आहे. हां, या खेळामध्ये हा मनोरा रचायचा. एक वीट तुम्ही रचायची, दादा एक वीट तुम्ही रचायची. 3 थर झाले की पहिलं बक्षीस आणि 5 थर झाले की दुसरं बक्षीस. सुरू. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. आजोबांनी आणि आजींनी इतकी वर्ष तुम्हा सगळ्या घराला, कुटुंबाला आनंद दिलेला आहे. आज तुम्ही तुमच्या भावना या दोघांच्या प्रती ज्या ज्या काही मनात आहेत त्या व्यक्त करायच्या. माझी आईच ती, माझी खरी आई गावाला असायची, पण खरी इकडची सगळं माझं सगळं केलं. जेव्हा मी मुंबईमध्ये इथं लग्न होऊन आली तर मला तिने सगळं सांभाळलंय, अगदी मुलासारखं सगळं केलं. आमच्या दादा वहिनींनी आमच्यासाठी बरंचसं केलं, पण त्यामध्ये काय शिकवलं आम्हाला? चिकाटी. कुठलंही संकट आलं तर त्याला तोंड द्यायचं, त्याच्या मागे लागायचं आणि ते संकट दूर करायचं, हे त्यांच्याकडून आम्ही शिकलं. त्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकूनच आज आम्ही या कंडिशनवर आहोत. मी हळूहळू करून नेव्हीमध्ये कामाला लागलो. नंतर आमच्या संसाराला सर्व जोड आला आणि आमचं घर पाहिलं तसं त्या पूर्वीचं मुंबईचं जावं असं होतं, असं म्हटलं तरी हरकत नाही. कोण काय मजा करतोय, पुष्कळ आनंद द्यायचं का आमच्या आईने केलं ते पुष्कळ. आम्हाला आत्तासुद्धा मनातून फिलिंग होते की बरंच ह्या लोकांनी आमच्यासाठी केलं. आणि ह्या संस्कारामुळेच आम्ही वाढलो आणि ह्या पदावर आम्ही आहोत, ह्याचा आम्हाला आनंद होतो. आणि त्याच्या अभिमानाने आम्ही सांगू शकतो की आमचे दादा वहिनी होते म्हणून ह्या लेवलला आम्ही आलोत आणि आमचे ह्या दिवस चांगले बघतोय, ते त्यांचं हे सगळं श्रेय आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आम्ही अशा वातावरणामध्ये जन्मलो चाळीमध्येच, तर जिथे आम्ही गुंडसुद्धा होऊ शकलो असतो.
पण आमच्यावरचे संस्कार आणि शिक्षणाची गोडी ही आमच्या आईवडिलांनी आम्हाला लावून दिली, त्यामुळे आम्ही थोडं आयुष्यात प्रगती करू शकलो. मी यांची सून कमी आणि मुलगी जास्त आहे, कारण मला आईवडील नसल्यामुळे मी यांना आईवडीलच मानते. आणि मी तर असं म्हणते की ह्या आमच्या घराला, बाबणे कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचा धागा हा एकमेव, हा इतका अखंड आहे की तो कधीही पीळ पण पडू देत नाही धाग्याला. आणि दुसरी गोष्ट, दादांना आम्ही गमतीने भीष्माचार्य म्हणतो, पण त्यांना बाणावर झोपवतं की काय घरी? घराचे पूर्ण मुख्य म्हणून भीष्माचार्य, पण ते असूनही आमच्या घरात कधी महाभारत घडू दिलं नाही. किती गट गट. आता यानंतर एक छोटासा खेळ आपण खेळणार आहोत आणि बघायचंय मला किती बक्षीस तुम्ही आता आजीला मिळवून देता. हा? अभिनंदन. चला, एक बक्षीस मिळालं. आजोबा अजून 2 टप्पे. अभिनंदन. आजी, हे 5ही थर उभे राहिले, हा मनोरा अशाच पद्धतीने एक एक वीट लावत तुम्ही ही इतकी मोठी इमारत उभी केलेली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आजोबा, ही भेटवस्तू तुम्ही द्यायची आजीला. हा? द्या. तुम्ही द्या. अभिनंदन. बरं आजोबा, आता मला सांगा, आजीनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं, आणि आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे होता असं आजींना वाटतं? त्यांच्या स्वभावात बदल होण्यासारखं, ते शांत स्वभावाचे, आपला पेपर टीव्ही असं स्वभावात बदल होण्याचं काही शक्यताच नाहीये. सगळे दादा पेपर आणि टीव्ही मध्येच असतात TV काय? आणि मुलांमध्ये नातवंडांचं काय ऐकायचं वगैरे असं. त्यांच्या स्वभावात बदलाचा काय प्रश्नच येत नाही. कारण माझ्या सासऱ्यांना सुद्धा आम्ही दादा म्हणायचो, ते पण कायम पेपरमध्ये, चहामध्ये आणि हा, मुलांमध्ये बस, बस, बस. तसंच ना. व्हेरी गुड. आता सध्या तेच आहे. तरुणपणी आम्ही फिरायला जातो, तसं सगळं होतं. आता ते वेगळं आहे. तेव्हाचं नाही सांगा, आता तर सांगतायत. हा, बघितलं आजी, कळलं? हा, होय, चाबूक आहे तो. हा? चाबूक आहे. बरं आजोबा, आजीने स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं असं वाटतं? आजीने भिडस्तपणा सोडावा. भिडस्तपणा म्हणजे काय, की कोणी काय म्हटलं लगेच तयार होते. असं कोणत्याही गोष्टी लगेच आपण थोडं आडेवडे घ्यायला पाहिजे. हो, नाही जमत असं नाही, चला लगेच. मला सांगा, जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आजीने आडेवाडे घेतले असते तर आता जमलं असतं? आडेवडे घ्यायची ते वयच नव्हतं ना. हे बरं आहे. हे वयच नव्हतं. आजोबांचे सगळे नियम वेळेप्रमाणे बदलतात. बरोबर आहे. माणूस वेळेप्रमाणे बदलायच पाहिजे. या दोघांनाही, म्हणजे एकीकडे आजोबा आजी आहेत, समोर सगळं कुटुंब आहे, या सगळ्यांना एकत्र करूया आणि हा फोटो आपल्या आठवणीच्या अल्बममध्ये जतन करूया. कोल्हापुरी साज आजीच्या गळ्यातला. आणि आता आजी, उखाणा घ्या. नाही, संजय, सुनीता, सचिन, गुणी, आमची लेकरे गुणी, हरिश्चंद्ररावांच्या संसारात मी आहे समाधानी. अरे वा वा वा. आता दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा आहे. 56 वर्षाचा छान संसार, सहवास, तेव्हा कधी एकमेकांना थँक्यू म्हटलेलंच नाहीये. हो ना? बरोबर आहे. तेव्हा आता सन्मान आधी आजी करणार आजोबांचा. ट्रेनिंगला होत्या ना, मला वाटतं 2री-3री पर्यंत शिकल्या. बरं. मग मुंबईला आल्या. ते तुमच्याच बिल्डिंग मध्ये आल्या? काय चेहरा खुलला आजोबा. काय प्रश्न तुम्ही विचारता, फारच चांगलं विचारता. अरे काय चांगलं विचारतो मी, फक्त विचारलं. म्हणजे आम्हाला उत्स्फूर्त सांगायला